आयुष्यातली आपली अनेक कोडी जशी सुटत नाहीत ना, तशी ठाणे डोंबिवली असं कधी चुकून वाटलं आपल्याला की चला जरा कम्फर्टेबली जाऊ. आणि म्हणून आपण विचार केला 4 चाकी काढायची आणि जायचं. कधीही ते अचूक टाईम आपल्याला मिळत नाही. तर माफ करा याच्या आधी ज्यांचे परफॉर्मन्स आम्हाला पाहता नाही आले, पण माझी खात्री आहे तुम्ही मजा केली असेल. तर मी माहेरची किन्नरी संजय जाधव आणि सासरची किन्नरी जसराज नेरुरकर, दोन्ही महत्त्वाचे आहेत ना. गोष्ट सांगायला तुमच्यासमोर उभी आहे. आवडलं तर मनापासून दाद द्या, नाही आवडलं तर मनापासून मार्गदर्शन करा, स्वागतार्ह आहे. मालती तरुण असतानाची गोष्ट आहे. 4 बंगल्याच्या मागच्या खाडीला दिवसातून 2दा भरती येई. एकदा सकाळी, एकदा संध्याकाळी. दिवसा जेव्हा मोठ्या भरतीच्या पाण्यानं खाडी भरायची, तेव्हा सुपर टेक्स्टाईलची व्हॅन बरेचसे धोबी आणि कापडाचे गठ्ठे किनाऱ्यावर उतरवून निघून जायची. डालग्याखालून बाहेर पडलेल्या कोंबड्यांसारखे धोबी किनाऱ्यावर पसरायचे आणि त्यांचा ड्रायव्हर रामनाथ त्याच्या एका खास स्टाईलनं 3 वेळा हॉर्न वाजवायचा. पी 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 पी. हॉर्नचा आवाज ऐकल्यावर मालती आईला म्हणायची, ए आई, मी शीलाकडे जाऊ? काय वेडेपणा आहे, दुपार झाली की चालली शीलाकडं. आई, बरं जा, माझं डोकं खाऊ नको. आणि मालती धावत येऊन रामनाथकडे यायची. रामनाथ व्हॅन यमुना तटापासून दूर कुठंतरी एकांतस्थळी घेऊन जायचा. किनाऱ्यावरचे धोबी त्यांच्याकडे पाहून काहीतरी कुजबुजायचे. एखादा धोबी त्यांच्याकडे मत्सरग्रस्त दृष्टिक्षेप टाकायचा किंवा एखाद्या नाट्यमय पद्धतीने जोरानं गाऊ लागायचं, पिना पिलाना भूल गई एक शहर की लॉन्डिया. मालती रामनाथच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे कारमध्ये पडून राहायची. काल तुझ्या हॉर्नचा आवाज ऐकून आई काय म्हणाली माहिती आहे? काय म्हणाली, बघ 1:30 वाजला. मी म्हटलं कशावरून? तर म्हणाली, अगं मागच्या खाडीत आहेत ना, रोज 1:30 वाजता धोबी येतात. त्यांचा ड्रायव्हर आहे ना, रोज असाच हॉर्न वाजवतो. रामनाथ जोरजोरात हसला आणि आईला म्हणाला, रामनाथ जोरजोरात हसला आणि मालतीला म्हणाला, आईला म्हणाव, हॉर्नचं काय घेऊन बसलीस, उद्या अख्खा बँडच घेऊन दारात येतो. रामनाथ मालतीला घेऊन 2-3 तासानंतर परत येई. मालती घरी आली. तिने स्वयंपाकघर झाडून स्वच्छ केलं. बापूला हुक्का पेटवून दिला. आई बापूचे पाय दाबू लागली आणि मालती पलंगावर पडून मोठ्या भरतीची वाट पाहू लागली. संध्याकाळी पुन्हा भरती यायची तेव्हा खाडी पुन्हा पाण्यानं भरायची. समुद्राची गाज हळूहळू जवळ येऊ लागायची. लाटा जणू तिच्या अंगावरून सरकत सरकत जायच्या. पलंग पाण्यावर तरंगत तरंगत दूर कुठेतरी किनाऱ्याला स्पर्श करून यायचा. डोळे उघडले की पुन्हा तेच घर, बापू, हुक्का आणि आई. ती यांत्रिकपणे स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न करायची, पण मन मात्र त्या हॉर्नकडेच. पी 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 पी. अशीच एक दिवस मालती रामनाथजवळ येते न येते तोच पाठीमागून कानाचे पडदे फाटतील असा कर्णकर्कश आवाज आला, मालती. मालती गर्कन वळून रामनाथपासून दूर झाली. समोर आई उभी होती. केस पकडून ओढीत तिला घरी घेऊन गेली. रामनाथ जागच्या जागी स्तब्ध होता. त्या दिवशी रात्री मालती पलंगावर पडून हमसून हमसून खूप रडली. आई बापूंचे पाय दाबत होती आणि पाय दाबता दाबता आई आणि बापू
बराच वेळ काहीतरी कुजबुजत होते. मालतीनं फक्त एवढंच ऐकलं, पोरगी वयात आली आहे नाही आता, चांगलासा मुलगा पाहून हात पिवळं करायला हवं. रात्रभर हेच वाक्य मालतीच्या कानात निनादत राहिलं. त्याच रात्री चार बंगल्याच्या परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. कोणीतरी एक इसम भिंत ओलांडून वस्तीत शिरताना त्याला वस्तीवाल्यांनी पाहिलं आणि पकडल्यावर त्याला बेदम मारलं आणि मारून मारून थकल्यावर पोलिसांच्या हवाली केलं. काही दिवसांनी तो इसम पोलीस कस्टडीत असतानाच मरण पावला. नंतर वस्तीवाले आपले चौकशी करत करत पोलीस कस्टडीत गेले होते तेव्हा समजलं तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो रामनाथ ड्रायव्हरच होता. मंडळी, वाहत्या पाण्याला फार शक्ती असते म्हणतात. वाहतं पाणी किनाऱ्याचं रूप बदलू शकतं, नवा किनारा कोरू शकतं. चार बंगल्याची वस्ती आता मागच्या खाडीपासून पार दूर सरकली आहे. इथले बरेचसे रहिवासी बदललेत, पण मालती मात्र अजूनही याच मोहल्ल्यात आपल्या 3 मुलांसह राहते. मालतीचा नवरा बिशनदास घरी बसून बिडी ओढत कपड्यावर जरीचं काम करतो आणि काम करून करून थकल्यावर आपल्या लाडक्या बेटीला प्रेमानं हाक मारतो, लता बेटी. कार्टी दिवसभर झोपा काढत असते. शाळेत काय नांगर ओढावे लागतात की काय? मालती तिच्या आईसारखंच बोलते. जाऊ दे ग, लहान मुलं रडत झोपतच मोठी होतात, असं बिशनदास म्हणतो आणि आपल्या बेटीला प्रेमानं हाक मारतो, ए लता बेटी, 1 कप चहा आणून देतेस का ग? लता तशी फार समजूतदार मुलगी. मध्ये चार बंगलेवाल्यांनी उगाच एक अफवा पसरवली होती की येता जाता ती कुठल्या तरी नाक्यावरच्या पोरांना भेटते म्हणून. पण त्यानंतर मालतीने त्यांना असं काही खडसावलं की त्यानंतर मात्र कोणाची हिंमत झाली नाही. मालती अचानक एक दिवस असा जेवणाचं ताट वाढत असताना हॉर्न पुन्हा वाजला. तोच हॉर्न, तोच आवाज, पी 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 पी. जेवण वाढता वाढता मालतीचे हात थबकले. क्षणार्धात तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर आला. तिचे डोळे भयचकित झाले. काय झालं? बिशनदासचा आवाज प्रतिध्वनित होत असल्यासारखा तिच्या कानावर पडला. मालती धावत उठली आणि आतल्या खोलीकडे गेली. पाहिलं तर लता शांत झोपली होती. मालतीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बिशनदासनं पुन्हा विचारलं, अगं काय झालं? मालती म्हणाली, काही नाही. म्हटलं, पोरगी वयात आली आता, चांगलासा पोरगा पाहून हात पिवळं करायला हवं नाही? धन्यवाद.